जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी. पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांची आता देखील पूर्णपणे प्रतीक्षा दूर करण्याचं काम सुरू केलं असून आता तुम्ही पण देखील पीक विमा भरलेला असाल, तुम्ही देखील आता पीक विमा योजनेची प्रतीक्षा करत असाल तर आता तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली असून आता पीक विमा योजनेच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना एक मोठी आनंदाची बातमी आणि दिलासादायक बातमी समोर आली असून आता जर तुम्ही देखील पीक विमा कधी मिळणार, पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा कधी मिळणार या प्रतीक्षेमध्ये असाल तर तुमची देखील आता पूर्णपणे प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली असून आता तुम्हाला देखील पीक विमा योजनेचा हप्ता वितरणाला सुरुवात देखील झाली असून आता या आठवड्यामध्ये उद्या किंवा परवा अशी या 2 ते 3 दिवसामध्ये म्हणजेच या आठवड्याभरामध्ये पूर्णपणे पीक विमा तुम्हाला पडून जाणार आहे. दुसऱ्या टप्प्याची पीक विमा योजनेची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांची आता देखील प्रतीक्षा पूर्णपणे संपलेल्या आहेत. आता जर तुम्ही पण पूर्णपणे पीक विमा योजनेचा हप्ता कधी मिळणार, दुसरा टप्पा कधी मिळणार या प्रतीक्षेत होता तर आता तुमची देखील प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून आता तुमच्या पण खात्यामध्ये या ठिकाणी पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा या ठिकाणी वितरणाला चालू होऊ शकतो. आता या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला पण हा हप्ता मिळू शकतो आणि या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला काही महत्त्वाचे कामे देखील करायचे आहे. जर आता तुमचे पण ते महत्त्वाचे कामे अधुरे असतील तर तुम्हाला पण ते लवकरात लवकर पूर्ण करणं गरजेचे सांगण्यात आलेलं आहे. आता पीक विमा जर तुम्ही पण भरलेला असाल आणि तुम्ही देखील आता पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा करत असाल किंवा तुमच्या पण डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की विम्याचा दुसरा टप्पा कधी मिळणार, पूर्णपणे 1 ते 1.5 महिन्यापासून शेतकरी दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा करत आहे पण आता शेतकऱ्यांची काय प्रतीक्षा संपली नसून आता शेतकऱ्यांना दुसरा टप्पा कधी टाकण्यात येणार आहे असा प्रश्न जर तुमचा पण असेल तर आता तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आता तुमचा देखील प्रश्न पूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून मिटून जाणार आहे. पीक विमा कोणकोणत्या शेतकऱ्यांना येणार, कोणकोणत्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार आणि त्याचबरोबर तुम्हाला काही महत्त्वाच्या अटी देखील टाकण्यात आलेल्या आहे म्हणजेच काही महत्त्वाच्या सूचना देखील सांगण्यात आलेल्या आहे. ते महत्त्वाचे कामे म्हणजेच त्या महत्त्वाच्या सूचनेचं पालन देखील तुम्हाला करणं गरजेचे सांगण्यात आलेले आहे. तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून GR बघू. GR काय आलेला आहे सविस्तरपणे. राज्य सरकारच्या माध्यमातून काही महत्त्वाचा GR देखील आलेला आहे, तो पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे बघणार आहोत. तर त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करून टाका. तर चला सुरू करू त्या महत्त्वाच्या GRला. काही महत्त्वाचे मुद्दे देखील मांडण्यात आलेले आहे, काही महत्त्वाच्या अटी देखील तुम्हाला पार पाडाव्या लागणार आहे, काही महत्त्वाचे कामे देखील तुम्हाला करणं गरजेचे सांगण्यात आलेले आहे. आता जर तुमचे पण हे महत्त्वाचे कामे अधुरे असेल तर तुम्हाला देखील ते महत्त्वाचे कामे पूर्ण करावंच लागणार आहेत. जर आता तुमचे देखील या महत्त्वाच्या कामांपैकी कोणतं तरी एखादं काम किंवा हे दोन्ही कामं तुमचे अधुरे असेल तर तुम्हाला देखील ते पूर्ण देखील करावे लागणार. दुसरा टप्पा आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, यासाठी कोणकोणते शेतकरी पात्र ठरलेले आहे आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा हप्ता वाटप चालू देखील करण्यात येणार असून त्यांना लवकरात लवकर दुसरा टप्पा देखील टाकण्यात येणार आहे. म्हणजे आता देखील सुरुवात पूर्णपणे करण्यात येणार असून आता सुरुवात झाली आहे असं समजून चला. तर चला कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या तालुक्यामध्ये वाटप देखील सुरू करणार असून आता आजपासून देखील पूर्णपणे शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपण्यात येणार आहे पीक विमा योजनेचा. जर तुम्ही पण दुसऱ्या टप्प्याचा लाभ कधी मिळणार या विचारात असाल, ही चिंता तुम्हाला पण भाजत असेल तर आता तुमची देखील आता चिंता मिटवण्याचं काम हा व्हिडिओ करणार आहे. त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओला जर तुम्ही शेवटपर्यंत बघितलं तर तुमचा देखील या ठिकाणी प्रश्न मिटून जाणार. जर आता तुमचा प्रश्न असेल की तुमच्या जिल्ह्याचं नाव किंवा तुमच्या तालुक्याचं नाव या ठिकाणी येतं का नाही येतं असा प्रश्न असेल तर तुमचा देखील प्रश्न सोडवला जाईल. ते जिल्हे आणि ते तालुके पूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितले जाईल. त्यामुळेच तुमची पूर्णपणे प्रतीक्षा मिटून जाणार आहे. त्यामुळे ते महत्त्वाचे जिल्हे, महत्त्वाचे तालुके तुम्हाला बघणं गरजेचे सांगण्यात आलेलं आहे. काही महत्त्वाचे कामे देखील तुमच्यासाठी करणं आवश्यक या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आता जर तुमचे देखील हे महत्त्वाचे आवश्यक कामे अधुरे असतील तर तुम्ही देखील ते लवकरात लवकर पूर्ण नक्की करून टाका. तर चला कोणकोणत्या जिल्ह्यात आणि कोणकोणत्या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांची पीक विमा योजनेची प्रतीक्षा संपली असून आता त्या ठिकाणी योजनेचा लाभ देखील मिळायला सुरुवात देखील झाली असून आता GR काय आलेला आहे, GRमध्ये काय नियम अटी नवीन टाकण्यात आलेलं आहे, काही महत्त्वाचे कामे शेतकऱ्यांना करायचे आहे, कोणकोणते महत्त्वाचे कामे असणार आहे, जे महत्त्वाचे कामे शेतकऱ्यांना करणं गरजेचे सांगण्यात आलेलं आहे. आता जर तुमचे पण हे महत्त्वाचे कामे अधुरे असेल
तर तुम्हाला देखील ते महत्त्वाचे कामे पूर्ण करायचे आहे. तर चला आपण ते काही महत्त्वाचे जिल्हे आणि महत्त्वाचे तालुके देखील बघणार आहोत. ज्या महत्त्वाच्या तालुक्यात आणि महत्त्वाच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळालेला आहे. आता शेतकऱ्यांची पूर्णपणे प्रतीक्षा संपली असून आता त्या जिल्ह्यामध्ये हप्ता वाटप देखील चालू होणार असून आता त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आता पूर्णपणे या ठिकाणी संभ्रम मिटला आहे. आता त्या शेतकऱ्यांना पूर्णपणे विम्याचा टप्पा देखील टाकण्यात येणार आहे. फक्त आता तुमच्या जिल्ह्याचं नाव किंवा तुमच्या तालुक्याचं नाव पूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून येणं गरजेचे सांगण्यात आलेलं आहे. या यादीमध्ये येणं गरजेचे सांगण्यात आलेलं आहे. तर चला ती महत्त्वाची यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ, जेणेकरून तुमचा पूर्णपणे डाऊट पूर्णपणे तुम्हाला कळून जाईल की तुमच्या जिल्ह्यामध्ये हा विम्याचा दुसरा टप्पा आलेला आहे की नाही आलेला आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. त्या GRमध्ये कोणकोणते जिल्हे टाकण्यात आलेले आहे, कोणकोणत्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार आहे, सविस्तरपणे आपण ते महत्त्वाचे जिल्हे बघणार. त्याकरिता ते महत्त्वाचे जिल्हे आणि महत्त्वाचे तालुके तुम्ही पूर्ण नक्की बघा आणि जर तुमच्या तालुक्याचं नाव किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव या तालुक्याची यादीमध्ये या जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर समजून चला तुमच्या जिल्ह्याची यादीचं तुमचं पूर्णपणे चिंता मिटली, तुमचा संभ्रम दूर झाला. आता तुम्हाला देखील पीक विमा योजनेची प्रतीक्षेची काहीच अडचण राहिलेली नाही. तुमची देखील आता प्रतीक्षा पूर्णपणे संपली असं समजून चला. तर चला महत्त्वाचे जिल्हे आपण जाणून घेऊ, महत्त्वाचे तालुके आपण जाणून घेऊ आणि काही महत्त्वाचे कामे जे तुम्हाला करायचे आहेत तेही सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. कोणते असणार ते दोन महत्त्वाचे कामे, जे दोन महत्त्वाचे कामे देखील तुम्हाला पूर्णपणे. तर चला महत्त्वाचे दोन कामे आपण जाणून घेऊ, त्याचबरोबर ते महत्त्वाचे जिल्हे देखील बघणार. आता जर तुम्ही देखील जालना जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल किंवा तुमचा जिल्हा जालना जिल्हा आहे तर तुम्ही देखील आता कसली चिंता देखील करू नका. तुमची पण आता चिंता मिटलेलीच आहे, कारण की आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील आता विम्याचा दुसरा टप्पा मिळणार आहे. नांदेड जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे, जे शेतकरी पात्र आहे त्यांच्यासाठी देखील आता मोठी आनंदाची बातमी समोर आली. त्यांच्या जिल्ह्याचं नाव देखील या ठिकाणी आलेला आहे, नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण आता दिलासाचा मिळालेला आहे. आता जर तुम्ही देखील नाशिक जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल किंवा तुम्ही देखील विमा भरलेला असेल तर आता तुम्हाला पण मोठा दिलासाचा मिळणार आहे. समोरचा जिल्हा आपला असणार आहे परभणी जिल्ह्यातील शेतकरी सुद्धा आता आनंदी होणार आहे, कारण की आता परभणी जिल्ह्याचे नाव देखील या यादीमध्ये आलेलं आहे. त्यामुळे जर तुम्ही देखील परभणी जिल्ह्यातून विमा भरलेला असेल तर आता तुमची देखील पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. त्यामुळे तुम्ही देखील कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका. धुळे जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी. फक्त तुम्हाला दोन महत्त्वाचे कामे करायचे आहे. जर तुमचे ते अधुरे असतील तर जर आता तुम्ही धुळे जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता करू नका. तुमची देखील आता विम्याची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेले आहे. त्यामुळे तुम्ही फक्त आता महत्त्वाचे दोन कामे पूर्णपणे करून टाका. बीड जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी आली मोठी आनंदाची बातमी. आता जर तुम्ही पण बीड जिल्ह्यातून पात्र शेतकरी येत असाल किंवा तुम्ही पण बीड जिल्ह्यामधून विमा भरलेला असेल तर आता तुम्ही देखील कसलीच काळजी कसलीच चिंता करायची गरज तुम्हाला देखील राहिलेली नाही. त्यामुळे पूर्णपणे ते महत्त्वाचे दोन कामे तुम्हाला करणं गरजेचे आहे. जर आता तुमचे ते अधुरे असतील तर संभाजीनगर जिल्हा, जर आता तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल आणि तुम्ही त्या ठिकाणून विमा भरलेला असेल तर आता तुमच्यासाठी आली एक मोठी आनंदाची बातमी. तुमची देखील आता विम्याची पूर्णपणे प्रतीक्षा संपली असून आता तुम्हाला पण आता विमा देखील टाकण्यात येणार असून तुमची देखील विम्याची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. संभाजीनगर जिल्हा तुमचा असेल किंवा तुमचा तालुका असेल संभाजीनगर तर तुम्हाला देखील मोठा दिलासा मिळणार आहे, कारण की आता संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण हा विम्याचा टप्पा या ठिकाणी मिळणार असून त्यांच्या जिल्ह्याचे नाव देखील या यादीमध्ये आलेला आहे. समोरचा जिल्हा आपल्या या ठिकाणी असणार आहे धुळे जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना मिळाला दिलासा. आता तुम्ही पण धुळे जिल्ह्यातील पात्र शेतकरी ठरत असाल तर तुम्ही देखील आता कसलीच काळजी कसलीच चिंता देखील करू नका. आता हे दोन महत्त्वाचे कामे करणं तुमच्यासाठी गरजेचे सांगण्यात आलेले आहे. आता जर तुमचे देखील हे दोन महत्त्वाचे कामे अधुरे असतील तर तुम्हाला देखील ते लवकरात लवकर करणं गरजेचे सांगण्यात आलेले आहे. ज्या शेतकऱ्यांचे हे दोन महत्त्वाचे कामे अधुरे असेल त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर हे दोन महत्त्वाचे कामे पूर्ण करून टाका, जेणेकरून तुम्हाला देखील भविष्यामध्ये चालून कधीही अडचण बाधा निर्माण होणार नाही. पहिलं आणि महत्त्वाचं काम म्हणजे KYC. ज्या शेतकऱ्यांची
ई-KYC पूर्णपणे बाकी आहे त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर जाऊन ई-KYC करून टाका, जेणेकरून त्यांना पण कधीही अडचण निर्माण होणार नाही, त्यांना कधीही बाधा निर्माण होणार नाही. ज्या शेतकऱ्यांची ई-KYC बाकी आहे त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई-KYC करून टाका. फार्मर ID जर आता तुमची देखील फार्मर ID अधुरी असेल किंवा तुम्ही पण फार्मर ID बनवली नसेल तर लवकरात लवकर फार्मर ID बनवून टाका. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा सांगतो सबस्क्राईब करायला